तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सध्याच्या धावपळीच्या जगात व तणावग्रस्त जीवनात माणसाला मानसिक शांतता व योग्य दिशा देण्याची अधिक गरज आहे। हीच गरज ओळखून वाशिम जिल्ह्यात 11 जानेवारी 2026 रोजी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते। त्यांनी सत्संगाच्या माध्यमातून जीवनाचा मुख्य उद्देश आणि मानवी जीवनात करावयाची कार्य या संदर्भात उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड नसून शास्त्रसंमत पद्धतीने भक्ती कशी करावी, हिंदू धर्मातील कोणते ग्रंथ खरी भक्ती दर्शवतात आणि त्या ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या मंत्रांचे महत्त्व काय आहे हे साध्या आणि सरळ तर्कशुद्ध भाषेत रामपाल महाराजांनी स्पष्ट केले। या सत्संगासाठी शहर व तालुका परिसरातील भाविकांची मोठी प्रमाणात गर्दी होती। MCN न्यूज मराठीकरिता गणेश पाटील बोथे, शेलू बाजार। नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव गजानन श्रीराम पोकार। कुठून आले आपण? मी राहणार कासोळा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम येथून आलेलो। कशासाठी आलेलं? इथं आध्यात्मिक सत्संग संत रामपालजी महाराज यांचा प्रोजेक्टरद्वारे आहे, त्या ऐकण्यासाठी आलेलो आहोत। काय सांगता संत रामपालजी महाराज सत्संगामध्ये? संत रामपालजी महाराज ब्रह्म विष्णुमय दुर्गादेवी यांची भक्ती कशी करायची, आपल्याला इथून मोक्षाचा मार्ग कसा मिळेल हे शास्त्रप्रमाणे भगवद्गीतेनुसार भक्ती सांगतात। आम्ही ऐकलंय की संत रामपालजी महाराज ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती सोडवतात किंवा यांची निंदा करतात। नाही, हे साफ खोटा आहे। संत रामपालजी महाराज ब्रह्म विष्णू महेश दुर्गादेवीजी गणपतीजी यांची भक्ती शास्त्रप्रमाणे सांगतात आणि तीनों देवा दल कमल में बसे ये ब्रह्मा विष्णु महेश, प्रथम इनकी वंदना फिर सद्गुरु उपदेश, या उक्तीप्रमाणे हे भक्ती आपल्याला भक्तिविधी देतात। तुम्ही जनतेला काय संदेश देणार? जनतेला एवढंच माझ्याकडून प्रार्थना करू इच्छितो की संत रामपालजी महाराज हे परमेश्वराचे अवतार आलेले आहेत, ज्यांचे TV चॅनलवर सत्संग येतात, हे सत्संग ऐकावे आणि आपण आपल्या जीवनाचा उद्धार करावा। संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घ्यायची असल्यास कसे कॉन्टॅक्ट करू शकतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्यासाठी एकदम सोपा आणि सरळ आहे की म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराज यांचे नामदान केंद्र खोललेले आहेत आणि संत रामपालजी महाराजांचा साधना चॅनलवर संध्याकाळी 7:30 ते 8:30 सत्संग चालतो। त्या सत्संगाच्या खाली नंबर फ्लॅश होतात, त्या नंबरवर कुठल्याही नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला तुमच्या जवळचे नामदान केंद्राचा पत्ता सांगितला जातो। परत संत रामपालजी महाराजांचे अनुयायी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात। ठीक आहे, धन्यवाद सर। सच आहे। नमस्कार सर। नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव दयाराम नामदेव ठाकरे। कुठून आला आपण? मी बोरवा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। कशासाठी आले तर? त्या ठिकाणी सत्संग तत्व संत सद्गुरू रामपालजी महाराज यांचा सत्संग जिल्हा सत्संग असतो, त्या निमित्तानं सत्संग ऐकण्याकरता आलेला आहोत। काय सांगता संत रामपालजी महाराज सत्संगामध्ये? हो, रामपालजी महाराज सत्संगामध्ये काय सांगावं तुम्हाला, सत्संगाचं एवढं महत्व सांगलं। कबीर परमात्म्याचं म्हणणं आहे की सत्संग की आधी घडी तप के वर्ष हजार, फिर भी बराबर है नहीं कहे कबीर विचार। तर पूर्ण तत्वदेव संत सद्गुरू रामपालजी महाराज म्हणतात की बाबा, परमात्मा सत्संग असा आहे की जगणं आणि मरणं यामधलं जे अंतर आहे ते अंतर पार करण्यासाठी हा सत्संग आहे आणि मोक्षाचा मार्ग हा सत्संग आहे असं सांगतात। आम्ही ऐकलंय सर की संत रामपालजी महाराज ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती सोडवतात किंवा त्या देवी देवतांची निंदा करतात। नाही नाही नाही, तत्वदेव संत सद्गुरू रामपालजी महाराज ब्रह्माजी विष्णूजी शंकरजी यांची भक्ती बंद करवतात हे चुकीचं आहे। कारण त्यांच्या सत्संगातून आम्ही ऐकतो, पूर्ण परमात्मा म्हणतात की ब्रह्माजी आणि विष्णूजी यांची जर भक्ती म्हणजे पूजा विधी न करता त्यांची साधना करायची आहे, त्यांचा नाम मंत्र जप करायचा आहे आणि आपल्या कमलामध्ये जे ते आहेत त्या कमलाचा आपल्याला मंत्राद्वारे जाप करायचा आहे आणि याद्वारे त्यांची भक्ती करायची आहे। शास्त्रानुकूल भक्ती देतात की पूजा करण्यानेच ही भक्ती होत नाही, तर अध्यात्मानुसार त्यांचं नामस्मरण करणं शास्त्रानुकूल भक्ती अशा प्रकारची साधना सांगतात आणि ती सत्य साधना आहे, अशी भक्ती आहे। तर तीनों देवा इन कमल दल बसे ये ब्रह्मा विष्णू महेश, प्रथम इनकी वंदना फिर सुन सद्गुरु उपदेश। तर अशा प्रकारे गुरु उपदेश करतात की या शरीरामध्ये कमलामध्ये जे बसलेले आहेत ते ब्रह्माजी विष्णू शंकरजी गणपती आणि दुर्गा अष्टांगी, की ज्याचा आपल्याला नामस्मरण करून कर्जमुक्त व्हायचं आहे। ज्या लोकात आपण राहतो
त्यांचं आपलं कर्ज घेऊन आणलं, ते कर्ज मुक्त करण्यासाठी ब्रह्माजी, विष्णूजी, शंकरजीची शास्त्रानुकूल ते भक्ती देतात. भक्ती सोडवा असं त्यांचं म्हणणं नाही, भक्ती करा असं म्हणणं आहे. तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कधी घेतली? मी तत्वोदय संत सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा 7/5/2000 7/5/2017 घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजची भक्ती करून तुम्हाला काय लाभ भेटले? बाप, माझ्या जीवनामध्ये सद्गुरू रामपालजी महाराजांच्या भक्तीनंतर इतके लाभ मिळाले की त्या लाभाचं वर्णन करणं या ठिकाणी काही शक्य नाही. परंतु मोजके 2-4 लाभ मी या ठिकाणी सांगू शकतो. की मला पहिलं खरं तर सत्यज्ञान ज्याला म्हणतात, शास्त्रानुकूल भक्ती, ज्याला अध्यात्म ज्या भक्तीमध्ये शिकवले जाते, आणि पूर्ण मोक्षाचा लाभ, हे प्रथम लाभ मला मिळाला आहे. आणि त्यानंतर असे आर्थिक लाभ आणि शारीरिक लाभ. विशेष सांगायचं म्हणजे की मला सर्दी पडसा हा एवढा भयानक होता का मी त्याकरता 25,000 रुपये खर्च पण केले आहेत अकोल्यासारख्या ठिकाणी जाऊन दवाखान्यात. पण तो सर्दी पडसा थांबलेला नाही. परंतु गुरुजीचा ज्यावेळेस मला उपदेश झाला, त्या उपदेशानंतर मग हा सर्दी पडसा माझा 100% थांबलेला आहे. आणि त्या सर्दी पडसातून मी आता परिपूर्ण तंदुरुस्त आहे, मुक्त झालेला आहोत. असे बरेचसे लाभ आहे. काही माझे ऍक्सिडेंट झाले आहेत. गुरुजीच्या सत्संगाला जाताना माझा ऍक्सिडेंट झाला. माझ्यासोबत माझा 1.5 वर्षाचा नातू पण होता. आणि त्या सत्संगात परत येत असताना फार भयानक ऍक्सिडेंट झाला. ॲटो पलटी झाला, डुकरं आडवा आलीत, रानडुकरं, आणि त्यामुळे ॲटो पलटी होऊन खूप मोठं असं नुकसान व्हायला पाहिजे होतं. सगळे त्यामध्ये मरायला पाहिजे होते. आम्ही 13 लोक त्या ॲटोमध्ये होतो. माझा नातू पण होता चिमुकला 1.5 महिन्याचा. तर त्यामध्ये आम्ही सुखरूप, अगदी कोणालाही काही झालं नाही. म्हणजे अशी परिस्थिती की फुलावर माझा नातू पडल्यासारखी अशी परिस्थिती होती. पण आम्ही सगळे मात्र रडायला पडत होतो की नातू आम्हाला सापडत नव्हता, नातू दिसत नव्हता. अंधार रात्र होती, जवळपास रात्री 1:30ची वेळ होती. आणि त्यावेळेस मी मात्र गुरुजीला द्वेष दिला की गुरुजी, तुमच्या सत्संगाला येऊन तुम्ही आमचं तोंड काळं करवलं, कारण यामुळे माझा नातू गमावला गेला असं वाटत होतं. आणि त्यामुळे मी त्यांना दोष दिला की आता आमच्या गावचे लोक काय म्हणतील, आणि तुमचाच कोणता जय जयकार करतील की तुमच्या सत्संगाला जाणाऱ्या लोकांचं एवढं नुकसान झालं, त्यांचा नातू मेला, असं झालं. पण असं बोलल्यानंतर थोड्या वेळात आम्ही इकडे तिकडे ढुंडांड केल्यानंतर रोडच्या बऱ्याच दूर अंतरावर माझा नातू सुखरूप पडलेला होता. 1.5 महिन्याचा, फक्त 1.5 महिन्याचा. आणि तो फुलासारखा होता. त्याला घेतल्यानंतर गुरुजीला खूप खूप म्हणजे असं झालं मला की आपण गुरुजीला काय बोललो, आपल्या गुरुजीचा आपण अपमानस्पद बोलल्या गेलो. तर त्याबद्दल मी क्षमा मागितली आणि म्हटलं, परमात्मा, 7 समुद्र की मसी करू, लेखनी करू बनराय, धरती का कागज करू, गुरुगुण लिखा न जाय. अशा प्रकारे मला ते गुरुजीचं वर्णन मी शेवटी स्तुती केली. आणि शेवटी म्हटलं की जाखो राखो साई, या मार सके ना कोई, सब दुनिया उलटी उस उलटी तो भी बाल बाकाना होय. त्याप्रमाणे माझे पूर्ण सद्गुरू तद्वय संत माझ्या सायाला धावून आले. आणि मला कुठल्याही प्रकारची, मलाच नाही तर माझ्या 13 लोकांना, ज्या ॲटोमध्ये रिक्षामध्ये 13 लोक होते, त्यांना कोणालाही कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. एवढी त्यांचे असे अनुभव आहेत, भयानक अनुभव आहेत. त्यानंतर बरेचसे मला, त्याच्यानंतर माझे ऍक्सिडेंट झाले, त्यामध्ये मला धक्का सुद्धा लागला नाही. अशा प्रकारचे आर्थिक, भौतिक आणि शारीरिक सगळे अनुभव सांगण्यासारखं बरंच आहे. पण मी आता या थोड्या वेळात नाही सांगू शकत. अशा प्रकारे संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घ्यायच्या आधी तुम्ही कुठली देवी देवताची भक्ती करत होता? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायच्या मी आपल्या रूढी परंपराप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे सगळ्याच देवी देवताची, गणपतीची, दुर्गा देवीची, म्हणजे गणपतीत्सव, दुर्गा उत्सव, आणि आमच्या गावामध्ये श्री आप्पासू महाराजांचं भव्य दिव्य मंदिर आहे. आणि त्या भव्य दिव्य मंदिराचा मी अध्यक्ष होतो. त्या मंदिरात माझ्याशिवाय काही हालचाली होत नव्हत्या. मोठा कार्यक्रम व्हायचे. आणि मी नाम म्हणायचं. नाम म्हणजे शुक्रवार आणि सोमवार, दर शुक्रवारला सोमवारला आम्ही भजनं म्हणायची. त्या भजनाला नाम म्हणतात. आणि आम्ही जवळपास 10-12 लोक शुक्रवारी संध्याकाळी 8 ते 10 आणि सोमवारी संध्याकाळी 8 ते 10 असं नेहमी आमचं भजनं चालायचे. आणि त्या भजनामध्ये आम्ही गुंग व्हायचे. एवढं गुंग व्हायचे की काही भजनं असं म्हणायचे की आता त्या भजनाचा हात उलगडावा लागला. तेव्हा म्हणायचो, चला खेळत खेळत जाऊ, आप्पाचा मार्ग पाहू, ते ती आई अवघड घाट, उपराटी तिरपट वाट,
तेथे आहेत पाच बेट, त्रिकूट फोडून केली निटवाट, तेथे नाही दिन रात्र अवघी आप्पाची मूर्त, अज्ञान लखमामणे तेथे नांदे सोहम ज्योत, चला खेळत खेळत जाऊ आप्पाचा मार्ग पाहू. एवढंच नाही तर अनेक भजन म्हणायचा, या जीवाचे कोण संगती अंती त्याला यमगादती, माता पिता बंधू संतती अवघी सुखाची असती. अशा प्रकारचे अगदी भजन म्हणत आम्ही रंगून जायचे. आणि एक दुसरे भजन म्हणायचं, एक देखील असे झाड खाली शेंडावरती मुळ, त्यात बसता एक बंड पृथ्वी पाये नवखंड, पाहता पाहता हो ध्यानी वीज आसमानी रवली, ती वीज न कळे कोणा ती वसवली माझ्या मना. अशा प्रकारे खूप भजन म्हणायचे आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत. अशा खुशीत भजन म्हणायचे. मी माझ्या अंगातले कपडे पण काय घामानं लतबत व्हायचा. मी ढोलक वाजवत असायचा. मी नेहमी भजनामध्ये ढोलक वाजवायचा. आणि काय भजन रंगायचे. परंतु त्यावेळेचा अनुभव हा होता की जे आज भजन म्हणल्यावर माझ्या लक्षात येते की आपण त्यावेळेस भजन म्हणत होतो फक्त मौज मस्ती आणि गाणी अशा पद्धत होतं. पण आज जे भजन मी ते आठवतो तर ते आज मला त्याचा खरा आनंद हो यायला लागला आहे. परमात्म्यानं तो ज्ञान ते सज्ञान आता दिलं, त्यामुळे खूप खूप मी खुशीत आहे, आनंदात आहे. परमात्म्याची भक्ती आता अनन्य भावानं करत आहे. संत रामपालजी महाराजांच्या शहरामध्ये कसे आला तुम्ही? संत रामपाल माझ्या शहरामध्ये माझी पत्नी माझ्या अगोदर 12 महिने 2016 मध्ये ती आलेली आहे. आणि ती मला नेहमी म्हणायची, आम्ही दररोज जेवताना सत्संग व्हायचा. कोणता सत्संग? गोष्टी रूपात ती म्हणायची, अहो ती भक्ती सोडून द्या, त्या भक्तीत काही पडलेलं नाही आणि तुम्ही इकडे या. जन्म मरणात खंडन आणि मोक्षाची भक्ती आहे आणि यामध्ये प्रखर असं शुद्ध ज्ञान आहे. तुम्ही काय करता ते भजन पूजन, काय तुम्ही नाचता गाता. आम्ही नाचायचे गायचे, तेवढ्या मोठमोठ्या दिंड्या काढायच्या. अशा प्रकारचं आमचं जे ज्ञान होतं पा. आणि ही रोज सांगत होती. तेव्हा मी तिला म्हणायचं, घे बा तू तुझी भक्ती कर, मी तुला आळ आलेलं नाहीये. तुला मी परवानगी दिली की तू काय करायचं कर भक्ती, मी माझी आपासमीच भक्ती करतो. अशा प्रकारे आम्ही दररोज म्हणाय. पण एक दिवस परमात्म्याचा असा चमत्कार झाला की परमात्म्यानं मला ओढून घेतलं. आणि ती वेळ म्हणजे आमच्या वाशिम जिल्ह्याला 3 दिवसीय मोठा भव्य दिवस सत्संग झाला. आणि त्या सत्संगामध्ये मी सत्संग ऐकण्याकरता 3 दिवस हजर राहिलो. सत्संग ऐकला आणि सत्संग ऐकून मग मात्र मी नाम दीक्षा घेण्याचं ठरवलं. पण त्यापूर्वी माझे जे पूर्वीचे गुरु होते तर रिसोडचे लिंगाप्पा महाराज, त्यांच्या घरी मी दुपारला गेलो. वाशिमहून दुपारला रिसोडला गेलो, त्यांचं दर्शन घेऊन आलो आणि त्यांना सुद्धा नमस्कार केला. पण हे सांगितलं नाही की मी आता गुरु बदलून राहिलो. पण तेव्हा असं कळलं की जब तक गुरु मिळे नाही साचा तब तक गुरु करो जसपाचा, असा अनुभव त्या सत्संग आला. आणि मग मी या ठिकाणी म्हणजे वाशिमच्या ठिकाणी 3 दिवस सत्संग ऐकल्यानंतर तत्वदर्शी संत सद्गुरू रामपालजी महाराजांचा उपदेश 7/5/2017 घेतलेला आहे. जनतेला काय संदेश देणार सर तुम्ही? जनतेला सत्संग तर आमचे तत्वदर्शी संत सद्गुरू रामपालजी महाराज रात्रंदिवस देत आहेत. परंतु त्यांची एक आठवण म्हणून मी करबद्धरित्या आम जनतेला विनंती करू शकतो. माझ्या भावा बहिणींना, नातेगोत्यांना, सगळ्या लोकांना अशी विनंती करू शकतो, बाबा मनुष्य जन्म दुर्लभ आहे, मिळे न बारंबार, तरुण पत्ता तुट गेले भौर्ण लागता डार. अशा प्रकारचं हे जीवन अनमोल आहे. तर या जीवनात आपण खरं म्हणजे ही सद्भक्ती करण्यासाठीच आपला जन्म या ठिकाणी प्राप्त झालाय. आणि तो मार्ग स्वीकारण्यासाठी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज एक योग्य आहेत. आणि त्यांचा उपदेश घ्या आणि त्या उपदेशानं आपलं जीवन अनमोल असं आहे ते काय मोक्ष प्रदान करा. अशा प्रकारचं मी या ठिकाणी आम जनतेला माझ्या करबद्ध विनंतीतून सांगू शकतो. संत रामपालजी महाराजांशी कशा प्रकारे जुळ्या जातो? संत रामपालजी महाराजांना जुळण्यासाठी संत तत्व संत सद्गुरू रामपालजी महाराज सत्संग सुद्धा साधना चॅनल दररोज संध्याकाळी येतात 7:30ला. ते सत्संग ऐकून मी जुळल्या होतो. किंवा रामपालजी महाराजांचे शिष्य गावोगाव पुस्तक सेवा करतात. जगण्याचा मार्ग, ज्ञानगंगा, गीतापेठ, गहरी नजर, अशा प्रकारचे अनेक पुस्तकं तत्व संत सद्गुरू रामपालजी महाराजांनी आपल्या जीवनात अनमोल घडीचे असे लिहिलेले आहेत. आणि ते सुद्धा आपण वाचून आणि त्याहीपेक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी रामपालजी महाराजांनी नाम दीक्षा घेण्यासाठी नामदान स्थळ खोललेले आहेत. अशा प्रकारे आणि त्याही करता सत्संगात ऐकत असताना त्या सत्संगाच्या खाली एक नंबर येतात आश्रमाचे. त्या नंबरवर सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करून यांचा उपदेश घेण्याचा नामदान केंद्र कुठे आहे विचारून आपल्या जवळ असलेल्या नामदान केंद्रातून आपण नाम दीक्षा घेऊ शकतो. अशा प्रकारे ही जनता तत्व संत सद्गुरू रामपालजी महाराज जोडू शकते असं मी या ठिकाणी करबद्ध विनंती करून आम जनतेला सांगू इच्छितो. धन्यवाद सर. सत्संग.